दूरदर्शी बाबा. माता मित्रं पिता चेती स्वभावात् त्रतयं हितं कार्यकारणतश्चान्ये भवती हितबुद्धयः. माता, पिता आणि मित्र हे तिघे म्हणताना वेगवेगळे असले तरी प्रत्यक्षात एकच असतात, कारण वेळ आल्यास ते स्वभावानुसार आपलं हितच चिंततात. खरं तर बाबांचं व्यक्तिमत्व माझ्यासाठी नेहमीच एक गूढ किंवा कोडं बनून राहिलं. आईशी माझं जितकं जिव्हाळ्याचं आणि आत्मीयतेचं नातं होतं तितकं बाबांशी नव्हतं. याचा अर्थ मला त्यांच्याविषयी प्रेम नव्हतं असं नाही, फक्त ते प्रेम नेहमीच मनात बंदिस्त राहिलं. शब्दात व्यक्त होण्याचं धाडस त्याला झालं नाही. लहानपणापासून बाबांविषयी वाटणारा धाक मोठेपणही कायम राहिला. मी आईसमोर घडाघडा बोलायचो, तिला मनातलं सगळं सांगायचो. बाबांसमोर मात्र मी क्वचितच तोंड उघडलं असेल. त्यातून बाबा मितभाषी असल्याने आम्हा बापलेकात हास्यविनोदाचे किंवा अगदी वादाचे प्रसंगही हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आले असतील. बाबांच्या अंगात खूप गुण होते. ते निश्चयी होते, साहसी होते, शून्यातून नवं घडवण्या इतके जिद्दी होते, निर्भय होते, जनसंपर्क ठेवणारे होते, विचारी होते, कुटुंबवत्सल होते, न्यायी होते. पण त्यांच्या भोवती असलेल्या तापटपणाच्या वलयामुळेच त्यांच्यातला प्रेमळपणाही सदैव लपलेलाच राहिला. एका वाक्यात सांगायचं झालं तर बाबा मला खूपच उशिरा उमगले, आईच्या निधनानंतर. माझ्या बाबांचा स्वभाव रागीट होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. दातारांच्या घरी 8 मुलींच्या पाठीवर बाबांचा आणि धाकट्या रामचंद्र काकांचा जन्म झाला. माझ्या 3 आत्या आणि रामचंद्र काका लवकर वारले, त्यामुळे बाबा एकुलता एक मुलगा राहिले. शेंडेफळ म्हणून लहानपणापासून जरा जास्त लाडाप्रेमाचे धनी झाले. आजी बाबांचे इतके लाड पुरवायची की लहानपणी बाबा कायम कुणातरी बहिणीच्या कडेवरच दिसायचे. त्यांना खाली जमिनीवर ठेवलेलं आजीला खपायचं नाही, तसा तिचा दंडकच होता. अशी लाडावलेली मुलं लवकर हट्टी होतात, तसा तो हट्टीपणा बाबांच्या अंगातही बालवयातच आला. आपल्या मनाविरुद्ध झालं की त्यांचा राग उफाळून यायचा. एकदा त्यांनी आजीकडे पैसे मागितले आणि तिने ते नाकारले. त्यावर चिडून बाबांनी आपल्या आईची वाळत घातलेली साडीच ब्लेडने कापून फाडली होती. बाबा शाळेत जायला लागले तेव्हा बहुतेक सगळ्या आत्या लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. बाबांना धाक असा कधी नव्हताच. फक्त एक गोष्ट जमेची होती की बाबा होड असले तरी शालेय शिक्षणात मागे नव्हते. दातारांच्या घरात शिक्षणासाठी प्रोत्साहक वातावरण होतं. माझी सर्वात मोठी कमल आत्या तर 1960च्या दशकात MBBS डॉक्टर झाली होती. बाबा जुनी SSC, ती तेव्हा 12वी पर्यंत होती, उत्तीर्ण झाले. त्यावेळी अशी स्थिती होती की मुलगा SSC झाला की त्याला कारकुनी नोकरी हमखास ठरलेली. बाबांना सरकारी नोकरी हवी होती आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण देवाच्या मनात काही निराळच होतं. भारतीय हवाई दलात इंडियन एअरफोर्स जागा भरायच्या आहेत अशी जाहिरात वाचून बाबांनी अर्ज केला. मुलाखतीत त्यांची निवड झाली. पण एकुलता एक मुलगा लष्करात भरती होणार म्हणून घरात वादळच उठलं. बाबांचा स्वभाव मनासारखं करून घेण्याचा असल्याने ते घरच्यांचा विरोध डावलून नाशिकजवळ देवळाली इथे 3 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले. अर्थात जे झालं ते चांगल्यासाठीच. बाबांच्या तापटपणावर लष्करी शिस्तीमुळे अगदी योग्य वेळी अंकुश बसला. लष्करी प्रशिक्षणामुळे त्यांच्यात मितभाषीपणा, आज्ञापालन, शिस्त, धाडसी वृत्ती, कार्यमग्नता असे अनेक गुण बाणावले गेले. नियमित कवायत आणि व्यायाम, पोषक आहार, मोकळी हवा यामुळे त्यांचं शरीर सुदृढ झालं. प्रशिक्षण संपताच बाबा हवाई दलात कॉर्पोरेल या सर्वाधिक कनिष्ठ हुद्द्यावर रुजू झाले. त्यानंतर काही वर्षांनी ते सार्जंट झाले आणि निवृत्त होताना फ्लाईट सार्जंट झाले. लष्करी जीवन हे नागरी जीवनाहून अगदी वेगळं असतं. तिथे वरून आलेल्या आदेशांचं आणि विशिष्ट शिस्तीचं किंवा संकेतांचं काटेकोर पालन करावंच लागतं. वेगवेगळ्या हवाई तळांवर बाबांच्या बदल्या होत. माझ्या जन्माच्या आधी ते पंजाबमध्ये पतियाळाला होते आणि नंतर मुंबईत कुलाब्याला त्यांची बदली झाली. बाबांचा रागीटपणा नोकरीत दबलेला असला तरी घरी चांगलाच उफाळून यायचा.
माझी आणि बाबांची पहिली भेटही तितकीशी मैत्रीपूर्ण नव्हती हे मला आईने सांगितलेल्या आठवणीतून कळलं. माझा जन्म झाला तेव्हा आईला त्रास झाला. ते बाळंतपण चिमटे लावून म्हणजे फोर्सेप डिलिव्हरी प्रकारचं झालं. मी बाहेर येताना ते चिमटे माझ्या चेहऱ्यावर लागले आणि चेहरा सुजला. बाबा मला बघायला आले होते. माझा सुजलेला चेहरा आणि त्यावरचे डाग बघून त्यांना धक्काच बसला. मागचा पुढचा विचार न करता ते आईला म्हणाले, हे कसलं विद्रूप पोर झाले आपल्याला. जवळच एक नर्स उभी होती. तिला फार आश्चर्य वाटलं. तिने बाबांना समजावलं की ही सूज लवकरच ओसरेल आणि डाग काही दिवसांनी निघून जातील. तेव्हा कुठे बाबा शांत झाले. मी लहानपणी खूप हूड होतो. बाबा सकाळी कामावर जायचे, ते रात्रीच परत यायचे म्हणून बरं होतं. अन्यथा मी आणि संजयने रोज मार खाल्ला असता. लष्करातली माणसं स्वतः शिस्तीने जगतात आणि आपल्या कुटुंबियांनाही ती शिस्त मोडू देत नाहीत. एकदा मी आणि संजय दोघेही मारामारी करत होतो. नेमके त्याच दिवशी बाबा लवकर घरी आले. आमचे अवतार बघून त्यांच्या रागाचा पारा चढला. संजय लहान असल्याने वाचला, पण मी त्यांच्या तावडीत सापडलो. त्यांनी पाणी भरण्याच्या रबरी पाईपने माझ्या पाठीवर रट्टे लगावले. त्यांचं ते रौद्र रूप बघून आईसुद्धा चिडीचूप राहिली. त्या प्रसंगानंतर रोज बाबा येण्याच्या आधीच आम्ही अंथरुणात गुडूप होत असू. आम्ही मुलांनी इतरांच्या घरातल्या वस्तूंवर अपूर्वाईने चर्चा केलेली आई बाबांना आवडत नव्हती. मुंबईत आल्यावर मी एका मित्राच्या घरी प्रथमच सफरचंद पाहिली. घरी आल्यावर सहज माझ्या तोंडून सफरचंद हे नवं फळ बघितल्याचे उद्गार बाहेर पडले. त्यावर बाबा प्रथम माझ्यावर उखडले. पण त्यानंतर त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. बाजारात जाऊन किलोभर सफरचंद घेऊन आले आणि म्हणाले, मला ठाऊक नव्हतं, तू सफरचंद कधी बघितलं नव्हतंस. ते सांगितलं असतंस तर याआधीच घरी आणून खाऊ घातलं असतं. बाबांच्या या रागीट स्वभावामुळेच मी घाबरून त्यांच्यापासून नेहमीच एका अंतरावर राहिलो. मी बाबांना दोष देणार नाही, कारण तो काळच असा होता की प्रत्येक घरात वडील ही घाबरण्यासारखीच व्यक्ती होती. हे जुन्या जमान्यातले कडक वडील आमच्यापर्यंतच्या प्रत्येक पिढीने अनुभवले आहेत. नवीन पिढी तुलनेने भाग्यवान आहे. समंजस पालकत्व, मुलांना शिक्षा न करता प्रेमाने समजावून सांगणं, त्याच्यासाठी पालकांनी गुणात्मक वेळ देणं, असे बालसंगोपनाचे नवे फंडे आता रुळले आहेत. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की बाबांच्या कुशीत झोपून गोष्टी ऐकल्या, त्यांच्या पाठीवर घोडा घोडा खेळलो, त्यांच्या खांद्यांवर बसून मिरवणुका बघितल्या, अशी सांगण्यासारखी बालपणीची कुठलीच आठवण माझ्याकडे नाही. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बाबांचं अंतरंग मला आईच्या निधनापर्यंत उमगलं नाही. दरवेळी त्यांच्या वागण्याचं मी मनाशी नवल करायचो. कधीकधी त्यांच्या विचित्र स्वभावाचा रागही यायचा, पण त्याचा खुलासा करून घेण्यापेक्षा मी गप्प बसणं पसंत करायचो. उदाहरण द्यायचं झालं तर मी दुबईला प्रथमच चाललो होतो तेव्हा बाबा आपल्याला तिथल्या विमानतळावर न्यायला येतील अशी माझी अपेक्षा होती. पण तयारीच्या पूर्वसूचनांचं जे पत्र बाबांनी आधी पाठवलं होतं त्यातच स्पष्ट लिहिलं होतं की तू विमानतळावर उतरल्यावर मला दुकानात फोन कर, मग मी तुझी व्यवस्था करतो. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला की आपला मुलगा प्रथमच परदेशात येत असताना बाबांनी माझ्यासाठी तासभर सुद्धा काढू नये. ते स्वतः आले नाहीतच, पण मला घेऊन येण्यासाठी एक मालवाहू टेम्पो मात्र पाठवला. मी दुकानात आल्यावर मला मागच्या गोडाऊनमधला एक कोपरा दाखवला आणि पहिलं काम काय तर दुकानाची झाडलोट माझ्यावर सोपवली. दुकानात नोकर असताना त्यांनी हे झाडू पोछा करण्याचं, लादी साफ करण्याचं आणि पोती उचलण्याचं काम माझ्यावर का सोपवलं असावं हे मला समजेना. तरीही मी त्या कामाला नकार दिला नाही. दुबईत असताना सुट्टीच्या दिवशी बाबा माझ्यासोबत कधीही फिरायला आले नाहीत. मी बहुतेक दुबई पायी हिंडून बघितलीये. आमच्या दुकानाला पहिल्याच वर्षी नुकसान झाल्याने पुढची 3 वर्षे मी पैसे वाचवण्यासाठी अनेक लटपटी करायचो. हॉटेलिंगची चेन सोडाच, पण साधी टॅक्सीही परवडत नव्हती. अगदीच टॅक्सीने जायची वेळ आली तर मी शेअर कॅब पद्धतीची टॅक्सी करून पैसे वाचवायचो. दुबईतली पहिली 3 वर्षे बाबा आणि मी भात, भाजी आणि खुबूस
हा रोटीसारखा ब्रेड खाऊन राहिलो. बाबा लष्करी जीवन जगल्याने त्यांना कशावरही गुजराण करण्याची सवय होती आणि मी लहानपण वरणपोळीवर काढल्याने मला ही त्रिकोणी जेवणाचं फार काही वाटलं नाही. मी 3 वर्ष दिवसाचे 16 तास कष्ट करायचो. बाबांनी कधीही त्याचं कौतुक केलं नाही. धक्कादायक बोलून समोरच्याला कोड्यात पाडण्याची त्यांना सवय होती. एकदा त्यांनी मला धाडकन प्रश्न विचारला होता, काय रे, मी दुकानात नसताना गल्ल्यातले पैसे ढापत वगैरे नाहीस ना? मी एकीकडे अफाट कष्ट करून दुकान फायद्यात आणण्याचा निर्धार करत असताना दुसरीकडे बाबा आपल्याच मुलाला विचारत होते की पैसे चोरत नाहीस ना? विचित्र वाटेल अशा पद्धतीने परीक्षा घेण्याची त्यांची ती पद्धत होती. मी दुकानाचं सर्व कामकाज सांभाळायला सक्षम झाल्यानंतरही बाबांनी आर्थिक सूत्र स्वतःच्याच हातात ठेवली होती. ते मला माझ्या कामाचा पगार देत. त्यात वावगं काही नव्हतं. त्यांनी नोकरीतली पुंजी गुंतवून धंदा टाकला होता, त्यामुळे मालक तेच होते. बाबांच्या विचित्र वागण्याचा प्रत्यय आणखी एकदा आला. बाबा निवृत्त होऊन भारतात राहायला आले होते. दुबईतली दुकानं माझ्या नेतृत्वाखाली चांगली चालू होती. माझं लग्नही झालं होतं. मला एक मुलगा होता. पण माझं स्वतःचं असं काही नव्हतं. धाकटा भाऊ स्वतंत्र व्यवसाय करत होता आणि त्याचा स्वतःचा फ्लॅट होता. मी मात्र बाबा देत असलेल्या पगारावरच गुजराण करत होतो. हे कुठेतरी मनाला डाचल्याने मी आयुष्यात प्रथमच बाबांना स्पष्टपणे सांगितलं, बाबा, मी कष्ट करतो, दर साल दुकानाचा नफा वाढवून देतो. तुम्ही मात्र मला पगारावरच ठेवलंय. वाढीव नफ्यातला काही हिस्सा बक्षीस म्हणून मिळाला तर मलाही कुटुंबासाठी हौसेने काही करता येईल. त्यावर बाबा नेहमीच्या फटकळपणाने म्हणाले, ही कल्पना बायकोने भरवली का तुझ्या डोक्यात? मी काही बोललो नाही. बाबांनी नंतर माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार केला. ते मला म्हणाले, दादा, मी तुला एक पर्याय देतो. मी दुकानाचा मालक आहे, त्यामुळे नफ्यातला ठराविक हिस्सा तू दरवर्षी मला नियमाने द्यायचास. त्यानंतर जो काही नफा शिल्लक राहील त्यातून सगळे खर्च भागवून उरणारी सर्व रक्कम तुझी. हे मान्य असेल तर तुझा पगार बंद करून दुकान मी तुझ्याकडे सोपवतो. मी ते मान्य केलं. त्यानंतर मी वर्षातून 2दा मुंबईत येऊन त्यांच्या वाट्याची रक्कम त्यांना अखेरपर्यंत सोपवत राहिलो. आई आणि बाबा या दोघांप्रतीही मी हा प्रामाणिकपणा कायम जपला. पत्नीला दागिना केला तर आईलाही तितक्याच किमतीचा दागिना, भेटवस्तू किंवा रोख रक्कम देत गेलो. दुकानाचे हिशोब पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने बाबांना सादर करत गेलो. त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा विश्वास अखेरपर्यंत कायम राहिला. बाबांच्या स्वभावातल्या विक्षिप्तपणाबाबत शांतपणे आणि तटस्थतेने विचार करायला मी प्रवृत्त झालो ते एका घटनेमुळे. बाबा निवृत्त झाल्यानंतर आईबरोबर मुंबईत राहत होते. त्यांना त्यांच्या नफ्याचा हिस्सा देण्यासाठी मी एकदा मुंबईत आलो होतो. आईशी बोलताना मी सहज माझ्या भावना प्रकट केल्या. मी म्हणालो, आई, आजवर तुझ्याजवळ मी इतक्या मोकळेपणानं बोललो, तितकं बाबांशी कधीच बोलता आलं नाही. बाबा लहानपणापासून तापट आहेत, तसेच अजूनही आहेत. काळानुसार किंवा वयोमानानुसार त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. त्यावर आई हसली आणि म्हणाली, दादा, तुला एक सांगते, मी तुझ्या बाबांबरोबर संसार निभावलाय. त्यांचा तापटपणा किंवा फटकळपणा बाजूला ठेवून शांतपणे विचार केलास तरच त्यांचे गुण लक्षात येतील. तू आज व्यवसायात यशस्वी आहेस तो त्यांच्यामुळे, हे लक्षात ठेव. मी त्यानंतर स्वतःला बाबांच्या जागी मानून विचार करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला घटनांचे अन्वयार्थ पटापट उलगडायला लागले. बाबांनी लहानपणी मारल्याची आठवण मला राहिली होती, पण मी बाबा झाल्यावर माझ्या मुलाशी मीही तसाच रागीट वागलो होतो. माझा मोठा मुलगा ऋषिकेश शाळेत व्रात्यपणा करायचा. त्याच्या शिक्षिकेने मला बोलावून तक्रार केली होती की तुमचा मुलगा वर्गात डॉनसारखा वागतो. त्या वाक्याने माझा संताप इतका अनावर झाला की मी त्याला घरी आणून बरंच सुनावलं आणि 2-4 फटकेही दिले. माझे बाबाही योग्य वेळी माझ्याशी कडक वागले होते. आई आणि बाबा दोघांनीही काटकसरीने संसार करून आम्हाला शिकवलं होतं. खर्चाची तोंडमिळवणी करून मुलांचं भवितव्य चांगलं घडावं म्हणून बाबांनी दुबईला जाऊन आणि आईने मुंबईत राहून 15-20 वर्षांचा
एकांतवास पत्करला होता. दुबईत दुकान सुरू करून बाबांनी आमच्यासाठी उद्योजकतेची वाट निर्माण करून ठेवली होती. मी दुबईत गेल्यावर बाबा माझ्याशी विचित्र का वागले याचंही उत्तर मला आपोआप मिळालं. एकतर मी दुबईला विचारपूर्वक जात नव्हतो, तर झटपट श्रीमंतीच्या आकर्षणापोटी चाललो होतो. मी फक्त 12वी उत्तीर्ण होतो, धड पदवी घेतली नव्हती. बाबांना ते पसंत नव्हतं. कमी शिकलेल्या माणसांना आयुष्यात कष्ट केल्याखेरीज काही मिळत नाही हे बाबा कठोर अनुभवातून शिकले होते. केवळ पैशांच्या मागे लागून मी शॉर्टकट निवडू नये या हेतूने त्यांनी मला कष्टांचं मोल शिकवण्यासाठी दुकानात झाडलोटीचं मूलभूत काम सोपवलं होतं. एका प्रसिद्ध उद्योग समूहाच्या मालकाने त्याचा मुलगा अमेरिकेतून व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन आल्यावर त्याला आपल्या कारखान्यात प्रथम ट्रकमध्ये माल भरण्याच्या कामावर ठेवलं होतं. मालकाचा मुलगा म्हणून डोक्यात हवा गेली तर धंद्याचे 12 वाजायला वेळ लागत नाही. बाबांनी माझ्याबाबत तो धोका टाळला होता. गमतीची गोष्ट म्हणजे दुबईला गेल्यापासून बाबा माझ्या नकळत माझ्यातून उद्योजक घडवत होते. मी त्यांना दुकानाचे व्यवहार शिकवण्याची विनंती केली तेव्हा ते, "अरे, मीच धंद्यात नवीन आहे, मी तुला काय शिकवणार? तू एखाद्या मोठ्या दुकानात उमेदवारी करून हे शिक्षण घे," असं ते म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी व्यापारी वर्तुळातल्या मित्रांकडे शब्द टाकून मला एका सुपरमार्केटमध्ये उमेदवारीची संधी मिळवून दिली आणि 6 महिने प्रशिक्षण घ्यायला लावलं. तिथून आल्यावर मी आमच्या दुकानात रोज 16 तास कष्ट करत होतो. त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं असं नाही. उलट मी दुकान स्वतंत्रपणाने सांभाळण्यास सक्षम व्हायला लागलो. तसं त्यांनी हळूहळू कामकाजातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. बरोबर एका तपानं म्हणजे सन 1996 मध्ये त्यांनी व्यवसायाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. तोवर मी धंद्याच्या सगळ्या खाचाखोचात पारंगत झालो होतो. बाबा मितभाषी होते, पण त्यांचा मोजक्या शब्दातला सल्ला लाख मोलाचा असायचा. व्यवसायाबाबत सांगायचं झालं तर खरेदीचं कौशल्य मी आईकडून शिकलो आणि विक्रीचं बाबांकडून. आमच्या दातार घराण्यात कुणीही धंदा केला नव्हता. बाबा प्रथमच हिम्मत करून या क्षेत्रात उतरले आणि त्यांनी ठेचाही खाल्ल्या. पण त्यातून मिळालेलं अनुभवाचं शहाणपण त्यांनी मला दिलं. बाबा वरून कठोर होते, पण त्यांच्यात काळजी वाहणारा एक वत्सल पिता होता. ते असे शिक्षक होते जे सकृतदर्शनी कठोर वाटत पण तितकेच विचारी आणि हळवेही होते. आई त्यांच्या आधी देवाघरी गेली. त्यानंतर ते आमच्यापाशी काही बोलले नाहीत. पण पत्नीची साथ सुटल्याने ते मनातून इतके उदास झाले की 5 वर्षातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या काळात मी बाबांच्या अधिक जवळ गेलो आणि त्यांच्या वरकरणी कठोर पण मनातून प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय आला. बाबा सुरुवातीपासून स्वयंपाक उत्तम बनवत. चिकन, मटण यांच्या वैविध्यपूर्ण पाककृती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. मला आवडणाऱ्या कढाई गोश्त आणि दाल गोश्त या डिश ते नेहमी बनवत. दुबईत मी दुकानात काम करत असताना बाबा शेजारच्या मलबारी रेस्टॉरंटमधून आवडती फिश करी घेऊन यायचे. माझ्या मुलांना आणि पत्नीलाही त्यांच्या हातचं जेवण इतकं आवडायचं की बाबांनी साधा दाल तडका बनवला तर दुसरी भाजी न बनवता सगळेजण चपाती, रोटी आणि दाल तडक्याचाच आस्वाद घेत राहायचो. बाबा शेवटपर्यंत स्वतःचा नाश्ता स्वतः बनवून घेत होते. 2006 मध्ये बाबा अकोल्यात असताना त्यांची प्रकृती एकदम बिघडली. तिथल्या रुग्णालयात त्यांना ठेवलं होतं. संजयने आणि मी त्यांना मुंबईत उपचारांसाठी आणण्याचं ठरवलं. संजय त्यांना रुग्णवाहिकेतून अहमदनगरपर्यंत घेऊन आला आणि तिथून पुढे मी त्यांना मुंबईपर्यंत आणून लीलावती रुग्णालयात दाखल केलं. त्याचा उपयोग झाला आणि बाबांची प्रकृती बरीच सुधारली. पण त्यांना बोलता येत नव्हतं आणि ते ग्लानीत होते. कोणत्याही प्रसंगात पर्वताप्रमाणे अविचल राहणाऱ्या बाबांची ती विकल अवस्था बघून मी मनातून हेलावलो. एकदा मी त्यांना भेटायला गेलो असताना त्यांच्या जवळ बसलो, कपाळाचं चुंबन घेतलं आणि हात हातात घेऊन म्हणालो, "बाबा, आज मी जो काही आहे तो तुम्ही घडवल्यामुळेच. मला निराश करू नका. डोळे उघडा, बघा, आपल्या दुकानाला खूप नफा झालाय.
तुमचे पैसेही मी येताना आणलेत. तुम्ही बरं होऊन घरी येण्याची वाट सगळे बघतायत. माझे शब्द बाबांपर्यंत पोहोचत होते की नाही कोणास ठाऊक. बाबा बरे होण्यासाठी सगळे मनापासून प्रार्थना करत होते. अल अदिल समूहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, नातलगांनी, अगदी माझा भाऊ गतिमंद मुलांची शाळा चालवतो तिथल्या छोट्या मुलामुलींनीही हात जोडले होते. देवाने कुठेतरी ती हाक ऐकली असावी. 2 दिवसांनी बाबा पूर्ण शुद्धीत आले. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. मी त्यांना भेटायला गेलो. बाबा शांतपणे बसून होते. मला बघताच म्हणाले, दादा, अरे परवा तू माझ्याशी काय बोलत होतास रे? मला शब्द जाणवत होते पण त्यांचा अर्थ समजत नव्हता. मला एकदम भडभडून आलं. मी डोळ्यातल्या आसवांना वाट करून देत त्यांच्या पुढे मन मोकळं केलं. बाबा, मी नेहमी तुमच्या रागाला आणि शिस्तीला घाबरून राहिलो म्हणून तुमचं मोठेपण मला लवकर उमगलं नाही. तुम्ही परीस बनून माझं आयुष्य सोन्याचं केलं आहे. मला तुमच्यापासून आता कधीच दूर जायचं नाही. पुढे तुमच्या सल्ल्याने खूप काही ठरवायचंय. ठणठणीत बरं होऊन लवकर घरी चला. बाबा स्थिर नजरेने माझ्याकडे पाहत होते. त्यांनी मला जवळ ओढून घेतलं आणि डोक्यावर थोपटत म्हणाले, दादा, आता तू घरातला कर्ता पुरुष आहेस. रडून कसं चालेल? काळजी करू नकोस. भावनाविवश होण्याआधी बाबांनी स्वतःला सावरलं आणि अनपेक्षितपणे संभाषणाला कलाटणी देत मला म्हणाले, हे इमोशनल बोलून मला गुंडाळू नकोस. माझे पैसे आणलेस का ते आधी बोल. ते ऐकताच मला हसू आवरेना. रडता रडता आम्ही हसायला लागलो. बाबा समाधानाने माझ्याकडे बघत होते. बाबा घरी परतले आणि त्यांनी नंतरची 2 वर्ष आमच्या सहवासात खूप आनंदाने घालवली. त्यांनी 10 एकरमध्ये एक बाग फुलवली होती. त्यातल्या फुलझाडांचे वाफे अंतर मोजून इतके अचूक एका ओळीत घेतले होते की एका टोकाला उभं राहून फुलांचा बहर बघितला तर पाहणारा अगोदर त्या लँडस्केपिंगच्याच मोहात पडायचा. बाबांची वृत्ती ही अशी परफेक्शनिस्ट होती. बाबांचं सामान्य ज्ञान उत्कृष्ट होतं. रोज वृत्तपत्र वाचणं, कात्रणं जमवणं आणि अद्ययावत माहिती राखणं, यामुळे तेच आम्हाला मार्गदर्शन करायचे. 2 वर्षांनी बाबांना पुन्हा प्रकृतीचा त्रास झाला. 27 नोव्हेंबर 2008 या दिवशी ते गेले. त्याआधी एकच दिवस मुंबईत 26/11 बॉम्बस्फोट दुर्घटना घडली होती. त्या बातम्या ते दिवसभर बघत होते. रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. नेमका आदल्या दिवशीच मी मुंबईहून दुबईला गेलो होतो. बाबांची प्रकृती गंभीर आहे असा फोन आल्याने आम्ही लगेच विमान पकडून मुंबईत धाव घेतली. पण तोवर बाबांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला होता. त्या अखेरच्या क्षणी उपस्थित राहण्याचं माझ्या नशिबात नव्हतं. नातलग परिचित सांत्वन करीत असताना आमच्या घरातल्या कामवाल्या मावशी मला शोधत आल्या. त्या मला म्हणाल्या, बाबा गेल्या 2 दिवसांपासून तुमची आठवण काढत वाट बघत होते. त्यांनी तुम्हाला देण्यासाठी ही डायरी माझ्याकडे दिलीये. दादा येताच आधी त्याच्या हातात ही डायरी द्या असं त्यांनी बजावलं होतं. मी शोकाकुल मनस्थितीत ती डायरी कोटाच्या खिशात घातली. नंतर अंत्यसंस्काराच्या गडबडीत मी त्याबद्दल साफ विसरून गेलो. रात्री मी बाबांच्या आठवणीत एकटा बसलेलो असताना अचानक मला त्या डायरीची आठवण झाली. ती डायरी उघडली तर त्यात मी त्यांना वेळोवेळी जो नफ्याचा हिस्सा देत होतो त्याचा हिशोब तारीखवार मांडला होता. बाबांनी त्यातला 1 पैसाही खर्च केला नव्हता. उलट ती सगळी शिल्लक माझ्यासाठी ठेवून ते नेहमीच्याच अबोलपणाने निघून गेले होते. माझा प्रामाणिकपणा त्यांनी कसोटीला लावून पाहिला होता आणि आयुष्यभर पाठीवर ठेवलेला हात जातानाही बक्षीस देऊन गेला होता. समर्थ रामदासांनी लिहिलंय की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. असं असलं तरीही मी माझ्या बाबांचं मोठेपण सांगू इच्छितो, कारण आपल्याला अज्ञात राहिलेल्या गोष्टी कालावघात समजतात तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. बाबांची वृत्ती काटकसरी आणि संग्रही होती. जुनी बिलं, बसची तिकीटं, माहितीपत्रकं आदींच्या चिकट वह्या ते तयार करायचे आणि व्यवहारांचे तपशील डायरीत नोंदवायचे.
आम्हा भावंडांच्या वापरलेल्या वह्या त्यासाठी उपयोगात यायच्या. हा उद्योग ते चिकाटीने का करत होते याचं मला नवल वाटायचं. पुढे त्यांच्या दूरदृष्टीचं महत्त्व मला पटलं. बाबांनी वृद्धापकाळी इच्छापत्र केलं नसल्याने त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गावाकडल्या मालमत्तेत अनोळखी लोक स्वतःची मालकी सांगायला लागले. या कटकटी निस्तरताना आणि अनेक सरकारी व्यवहार मार्गी लावताना मला बाबांनी डायऱ्यांमध्ये केलेल्या तपशीलवार नोंदींची फार मदत झाली. बाबांनी निवृत्त होतानाच आम्हा भावंडांमध्ये व्यवसायाची नीट वाटणी केली होती, जेणेकरून पुढे कोणताही संघर्ष निर्माण होऊ नये. पण दुर्दैवाने स्पर्धा झालीच. त्यामागे काही मत्सरी लोकांचे आग फुलवण्याचे प्रयत्न कारणीभूत होते. श्रीमंतांच्या किंवा उद्योजकांच्या घराण्यातले भाऊबंदकीचे किस्से जाहीरच आहेत. मात्र आईबाबांचे संस्कार कामी आले. बाबांच्या 13व्याला मी आणि माझ्या भावाने शपथ घेतली की बाबांनी लावलेलं व्यवसायाचं रोपटं केवळ स्पर्धेच्या उद्देशाने तोडायचं नाही आणि एकमेकांच्या मार्गात अडथळाही बनायचं नाही. आजही ती शपथ आम्ही पाळत आहोत. अलीकडे आमच्या अल अदिल समूहाचं 35वं स्टोअर बार दुबईतल्या मीना बाजार या प्रतिष्ठित ठिकाणी सुरू झालं. मीना बाजार हा दुबईतला असा भाग आहे की भारतीय समुदाय आणि विशेषतः दुबईला भेट देणारे पर्यटक खरेदीसाठी तिथे भेट दिल्यावाचून परत जात नाहीत. पुण्यात जसं लक्ष्मी रोडचं महत्त्व तसंच दुबईत मीना बाजारचं. आमच्या स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी मला बाबांची फार आठवण आली. 1984 मध्ये व्यवसायाच्या सुरुवातीलाच आम्ही प्रचंड नुकसानीची ठोकर खाल्ली होती. त्या काळात एकदा मी आणि बाबा मीना बाजारमधून हिंडत होतो. बाबा चालता चालता थबकले आणि एका जागेकडे निर्देश करून म्हणाले, जय, ही जागा दुकान टाकायला चांगली आहे. इथे आपलं दुकान हवं होतं. त्यावर मी हसलो आणि उत्तरलो, बाबा, तुमचं स्वप्न चांगलं आहे, पण मीना बाजारमध्ये जागा घेणं आपल्याला परवडणारं नाही. त्यातून सध्या आपण इतक्या नुकसानीत आहोत की धंदा करू शकतोय की नाही याचीच खात्री नाही. त्यावर बाबा म्हणाले, नफा तोटा हे व्यवसायाचा भाग आहेत. दिवस काही सारखे राहत नाहीत. अपयशाचं दुःख नसतं, पण पळपोटी मनोवृत्ती घातक. बचेंगे तो और भी लढेंगे अशी हिंमत हवी. बाबांचे ते शब्द मी लक्षात ठेवले आणि 33 वर्ष संधीच्या शोधात राहिलो. बाबांचं निधन झाल्यानंतरही मी त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. अखेर यंदा मी बाबांना हवी असलेली तीच जागा मिळवण्यात यशस्वी झालो. बाबांची एकमेव अपुरी राहिलेली इच्छा मी पूर्ण केली. पण एकीकडे त्यांचं समाधान असताना मन विकलही होत होतं आणि राहून राहून वाटत होतं की हा क्षण बघायला बाबा तुम्ही हवे होतात.